टाइम आहे आता 5. युट्यूबला असंच झालं काय अरे ते एकदा का बोलू तुम्हाला विचार राहते नाही. एक वेळा फोन केला ना मग ते हळूहळू करता करता म्हणतो तुम्हाला काय करायचं मी सांगता. पुढच्या हातामध्ये त्याला कापणार आहे. बापरे एवढी मोठ्या साठी तुम्ही पाळून राहिले एवढे खूपच मोठे आहे. तुम्ही पाणी नाही असतं संपलं. कंटिन्यू बोलत राहिलं ना दोन नंतर मग कस्टमर जास्त येतात तिथे येणारे नाही का आसपास. तुझ्या गोंद्याला राहतोय ना मी 2 महिने जाणार तर गोंद्याला. तिथं बुटीकचं सामान घेऊन देणार माझ्या वाईफला. तिथे राहीन का? हो ते पाणी थंड पाणी आहे. ठीक आहे. ती गोंदियाला करणार आहे का? करतो म्हणते का आता? हो शिकली का ती? चालू आहे करायला क्लास अजून डबल लावून दिला तिला मी. म्हणजे आता तुम्ही मुंबईत जाल तर ती गोंदिया राहील का? हो पण मग यांची शाळा गिरा सगळं तिला 1 वाजता इकडे जाणार आहे. तिकडे ऍडमिशन केली का मग? हो गोंदियाला करणार आहे दोघांची. दोघांची. कितवी काय? ते एक आता जाईल पहिल्या वर्गामध्ये आणि एक जाईल KG2 मध्ये. मुलगी जाईल पहिल्या वर्गामध्ये मुलगी जाईल KG2 मध्ये. पोहोचतो त्यावर जास्त फोन टाकून 2 वर्ष. बापरे आई काही ना म्हणत त्या त्यामुळे जनार्दन ठोकते. चप्पल भेटली चप्पल, बेलना भेटला बेलना, झाडू भेटला झाडू. तरी लहानपणी राहतेच पोरं. त्याशिवाय पुरत नाही ना ते डकेट. मग आता डकेटी अजून केव्हा डकेटी करतील. आता मी म्हणू बी नाही शकत काही काही वेळा नुकसान करायचं त्याला मार ना मार. छोट्या मोठ्या ठीक आहे. त्यांना समज नाही म्हणून करते. एका वर्षासाठी. हो 1 वर्षासाठी. मग इकडेच आहे ना. हो माझ्या सगळं झाल्यानंतर मग वापस.
मग दुसरं शॉप घ्यान का नाही मग गोंदियाच. नेहमीसाठी? हो. गोंदियाला पण तिच्याकडे आहे का तुमच्याकडे? हा गोंदियाला तिच्या आई वडील त्यांच्या आई वडील हॉटेल आहे ना गोंदियामध्ये, चिंगलटोलीमध्ये. दरवाजेचं काम आहे पैशाचा. तुम्ही मग तिकडे शॉप उघडाल? हो. दोघं मिळून की वेगवेगळं? नाही माझं सेपरेट आहे अलग, तिच्या वेगळं राहील. आणि तिकडली मानसिकता वेगळी आहे ना, आता आपली इकडली वेगळी आहे, तिकडे सगळ्यांची लोकॅलिटी वेगळी वेगळी राहतं ना. मोठ्या सिटीला थोडं फरक असतं, एक फरक आहे. ते राहिला ना त्याच्यापेक्षा चांगली फिनिशिंग आली असते, एवढा वेळ लागला नसता. तेल काढा लागते ना. रिक्षा पण येणार होती रविवारी, म्हणजे कालच. मी 2-4दा फोन केला, मी तिकडे असल्या कारणाने का तुम्ही सध्या बाहेर राहू. तिला माहिती असतात का आज किती आली ना दोघ्या बहिणी, साक्षी आणि दीक्षा. अजून किती वर्ष हे राहील एक्झामची तयारी? 2 वर्ष किती वर्ष? जास्त नाही का? एखाद वर्ष. त्याच्यानंतर मग तयारी कोणती? दुसरा घर पाहण्याची तयारी की मग काही दुसरा याची तयारी राहील? आता काय? सब्जेक्ट चॉईस करायची? नाही, एका वर्षात तुम्ही डायरेक्ट दुसऱ्या घर पाहायची तयारी राहील का? मुलींचं एक नंबर आहे. इकडे बी ठीक, तिकडे बी ठीक, इकडे ठीक, त्याच्यापासून तिकडे कोणी ना कोणी असतेच. आपली गाडी तो ओके असलेला टेन्शन मोठी मुलाला असते, कसा होईल कसा होईल. सध्या तरी मुलीच्या डिमांड जास्त आहे. आता काय नाही. हा? आणि मुलं खूप परेशान, मुली भेटत नाही म्हणून. माझ्या शॉपमध्ये येणारा प्रत्येक मुलगा हेच सांगत आहे. मुलींचं डिमांड खूप आहे. म्हणून त्यांच्या आईवडिलांची डिमांड जास्त वाढली आहे. खूप मुलं म्हणतात मुलगी नाही भेटत, खूप जास्त मुलं भेटतील, मग ते जास्त टिकत नाही. खाली कर बरं, केस सुकत आहेत. आईला सांगितलं का पुन्हा काय? इकडे जाताना? हो. का बरं? आईने काय म्हटलं नाही इकडे बोलावं काही म्हणून असं? पहिले तर आज सोमवारी माझी मावशी मला काकू जाऊ दे काढते. तुला एक गोष्ट सांगू, तुला युट्यूब खोलायला नाही करायला पाहिजे थोडा उत्तर काहीतरी. म्हणजे स्वयंपाकात तेच करायला पाहिजे स्वयंपाकाचं. खूप आता शिकले सवरले मुलं जे स्टडी करतात ना, ते पण युट्यूबमध्ये येतात. हे तू नोटीस कर. एका मुलीचे एक व्हिडिओ खूप चाललं होतं, तिनं खूप साऱ्या प्रकारे डिग्र्या केला, खूप अभ्यास. तो रील पाहिलीच नाही, एक रील एका मुलीची. मग तिने सोशल मीडियाचा उपयोग केला. ती मग ते त्याच्यापेक्षा तर हे बरं आहे म्हणते. मी तुला नाही करताय दिवा ते डायरेक्शन चेंज नाही करतो आला, सांगत आहे नॉर्मल. नागपूरचं नामोनिशाण बंद होऊन जाईल. नाही, नागपूरचं निरीक्षण चालूच आहे ना. आता मी बघ माझी प्लॅनिंग आता का सोडल्या गोष्टी कधी होत नाही बरं. हे क्लिअर करतो आधीच तुला. आपण जो सोचतो तो कधीच ना त्याच्या अपोजिटच काही नाही का होईल. आपल्याला आंबापासून आला तर सेफ भेटते, सेफ पासून गेलं तर चिकू भेटते, असं असते. तर मी आता इथं मुंबईला
आमची चिकन जाईल गोंद्याला शिफ्ट होईल. मग गोंद्याला 1 वाजता राहील. त्याच्यानंतर मी कार घेईन. कारमध्ये बरोबर शॉप टाकेन कारमध्ये ते 14 सीटाची गाडी असते ना, टाटा विंगर गाडी, त्याच्यामध्ये. मग प्रत्येक पूर्ण देश मला घुमायचा आहे. घुमण्याच्या हिशोबाने मी पूर्ण सलून टाकेन. सलून तिथं काम करते आपला व्हिडिओ बनवते. ఇంకా व्हिडिओची भेटून आपण फिरायला घेऊन जायला मला काम होते. असं माझं प्लॅनिंग आहे. पण सोचले कधी होत नाही. बरं ठीक आहे, मी हा विचार केला, प्लॅन केला. त्याच्यामध्ये 5 लाख नाही असं. त्या गोष्टीला मला गोष्टी 5-6 लाख लागतील. व्हॅनवर 3 लाखाची, त्याला मोडिफाय करायला 3 लाख रुपये, 6 लाख रुपये असे पैसे मी यूट्यूबमधून कमवूनच टाकेन. यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राममधून कमवून टाकेन. पण असं माझी प्लॅनिंग आहे असं तरी म्हणून येत्या काही वर्षामध्ये 5-6 वर्षामध्ये फॅमिली वापस ठिकाण जिथं गोंदिया तिथंच राहील फॅमिली. तुम्ही एकटेच फिरा? एकटंच म्हणजे का लेडीजला घेऊन नाही पण शकतो ना, जमाना बोलता बेकार आहे. असं आहे ना. फॅमिली म्हणजे कसं आपण हप्ताभर, 1.5 हप्ता, महिनाभर बाहेर राहायचं. शाळा वगैरे राहतो नाही, शाळा वगैरे जाते ना. मग आता जो कल्चर येईल ना, कामं चालू कल्चर येईल. तू बघशील ह्या गोष्टीला जाणं तर व्हेज नसेल ना, तुला समस्या खाऊ नसत. पण तुला वाटेल मग नाही करू माणसं त्यांना म्हटलं तसं तुला समजेल थोडंसं. आता किऱ्याच्या घरामध्ये मीच नाही, आता लोकांना कसं आहे, पैसे कमी करून उडवतो खर्च. मग मी पैसा कमवू काय मरणं वेळ तर सगळं इथंच आहे ना. मग मी पैसा मला लेकरं एवढं तर कमवून ठेवलंच आहे मी ना थोडं बहुत तरी. अजून मात्र मी फिलिंग किंवा मग दुसरं काम करायला फिरण्यासाठी बी मला काही पाहिजे ना. एन्जॉयमेंट कधी करीन मी फिलिंग काय. आता वय तर पुन्हा कामात चालू माझ्या आधी असं ना. प्रत्येकाला वाटते असं मी खात हा बरोबर. ते करून ना खावा, हलकंच जास्त वाटतं. नक्की काय ऑइल नाही असतं, याच्यापेक्षा जबरदस्त आला असतं. ऑइल नाही राहिला असतं याच्यापेक्षा 1 नंबर. याच्या आधी आपण जो केलं असतो ना त्यापेक्षा बेस्ट लुक आला असता. ऑइल नसतं, नाही राहिला असं. असं माझी प्लॅनिंग आहे. इथे काही वर्षामध्ये 3-4 वर्षामध्ये आपलं प्लॅन होऊन जाईल. आज त्याचं पहिले आपल्यालाच काम करायचं आहे मला. कोण काम ते तुम्ही गार्नियरची पाहिली का? ते पाहिलं ते भेटते. हो, फ्रीमध्ये कलर पण होते. तशीच बनवाल का? नाही, त्याच्यापेक्षा वेगळं आहे. जी US मध्ये चालतं ना, बॉर्बर व्हॅन म्हणून चालते. बघतील तर व्हिडिओमध्ये येईलच तुला. पार्टी मेट नॉर्मल माझ्या डीपीमध्ये पण ठेवल्यावर तसे फोटो तेच ते तसंच कल्चर येईल त्या काही वर्षामध्ये. म्हणजे आपल्या इंडियामध्येच जाल ना? हो, आपल्या इंडियामध्ये दुसरं कुठंच नाही. देशात मला जिथं वाटतं त्याच्यामध्ये मी कोणत्याच कस्टमर कधी पैसे म्हणजे कधी नाही पैसे घेणार नाही. मी जाईन कसं लेडीज कडून नाही, जेंट्स दोन्ही मग तेव्हा व्हिडिओ मला तेवढा डेव्हलप होऊन जाईल. तेवढा मला व्ह्यूज येतात. कोणत्या व्हिडिओ जेंट्स करावं लेडीज करावं मला व्ह्यूज येतील चांगले असेल. व्ह्यूज चालल्यावर पैसा घ्यायचा काही संबंधच नाही. मी असं ठिकाणी आश्रम झाला, हॉस्टेल झाला, अनाथाच्या याच्यामध्ये पण ज्यांना मदत खरोखर त्यांची सेवेची गरज आहे असं ठिकाणी. हॉस्टेलमध्ये मुलांच्या कटिंगची गरज आहे. आश्रमशाळेमध्ये वडील राहतात, आई राहतात, त्यांची कटिंग त्याच्यासाठी मी हे करेन. म्हणजे त्याच्याच ठिकाणी जाते, व्हिजिट देते आपल्याला. फिरणा बी होऊन जाईल, त्यांच्या काम होत जाईल, मला व्ह्यूज पण येत जातील, मला व्हिडिओ भेटत जातील, पैसा भेटत जातील. मला स्वतःहून फोन येतो आमच्या इथे आश्रम हॉस्टेलला तुम्ही इथे व्हिजिट करा. स्वतःहून फोन येतील मला. कारण की अगदी कोणत्याही संस्थेला माहीत झाला स्वतः कॉन्टॅक्ट करतात मग आपल्याला. हो, सोचले काम कधी होत नाही. मी एक विचार केलो असा करीन म्हणून पण तसंही होत नाही. पण मी त्याच्यावर चाललो हळूहळू. हां, असं माझी प्लॅनिंग आहे सांगा वर्षामध्ये. पण आता ते गोंदियाचं शिक्षण मग कसं चांगलं आहे का? शिक्षण वगैरे टेम्पररी येते पण गोंदियाचा वाढत आहे त्या हिशोबानं. सगळं डेव्हलप तर होत आहे मला. तू नोटीस कर या गोष्टीला. आता तिथं खूप मोठी मिल बनत आहे. खास मिलसाठीच नाही म्हणलो, बाकी काय डेव्हलप होत आहे तो गोंदिया. आजूबाजूचं सगळं डेव्हलप होतं. येत्या काही वर्षामध्ये 5-10 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होईल. कारण की ते बॉर्डर आहे ना महाराष्ट्राची गोंदिया, त्यातून डेव्हलप चांगला होईल तिथून.
ते लोक किती वर्ष राहील मग तिकडे? ते डिपेंड करते आता किती वर्ष आपला काय प्लॅन, कधी विचार केलेला विचार बदलतं. हो. असं आहे ना, मग सांगता येत नाही कधी कोणता विचार डोक्यात येईल, कधी काय होईल. माणूस जसं वाढत जात तसं त्याची विचारशैली वाढत जाते, बदलत राहते. आपण एका वर्षात काही वेगळं बोलतो, एका वर्षानंतर काही वेगळा बोलतो, कधी सामान्य पैसा आता वेगळा बोलतो, पैसा नाही तर वेगळा बोलतो. असं असतं. डिपेंड काही कधी पैशावरती असते, कधी आपल्या ह्याच्यावर बी असते, वातावरणावर बी डिपेंड करते, आपण काय होते आपल्या जीवनामध्ये. पण आता ऍडमिशनचे दिवस आले ना, ऍडमिशन करायला लागेल ना. आज चालले ना आमच्या घरचे सगळे लोक चालले गोंद्याला आता पुढच्या हप्त्यामध्ये. मी पुढच्या महिन्यामध्ये चालले मुंबईला. हे बंद राहील मग. हां हे बंदच राहील. ते बंद आहे. केलं पण 80 किलो तरी आमचा नाही केलं. तरी 2 महिने का केलं 2-3 महिने जानेवारीमध्ये केलं. 5 महिने झाले. त्याच्यानंतर एकदा केलं होतं वाटते. हो ना? प्रोग्राम मध्ये लग्नात तुमच्या घरी शाळेत 5 तरी मी घरी येऊन करून गेलो होतो. तेव्हा आता या दोघींचं केलं होतं. मग कधी काही प्रोग्राम मध्ये त्याच्यानंतर केलं एकदा केलं होतं. आम्ही केलं. पार्लर मध्ये जाऊन केलं तुला? नाही घरीच. स्टेटवर आहे घरी. मी हे सहसा करत नाही. तेच वाटतं तुझ्या याच्यावर केअर करून किती केअर करतो म्हणून बहुत जास्त केअर करत होतो. परत केस गळते तर आता मी सगळं नाही करावं वाटत. तुमच्या बहुत स्ट्रिक्ट रेग्युलेशन आहे. म्हणजे कसं? तसं आता सांगणार शकत मी. तुझ्या होणार हजबंड तुझ्या घरी यायला बहुत थोडंसं हे करेल. एक समोरचं सगळं हे आहे प्रॉपर बिलकुल असं. तो अगसे फ्रेम असला ना, म्हणजे असा एक असला मिळून राहणारा तर तुमच्या घरी यायला तुझा हेच करत बक्षीस त्या काही तुला जाणवले काऊन तसं. तर मी मुलाची सांगतो, मुलगा कसा असते कुठे जाऊन बसणार, कुठे काय करणार, कोणत्याही वस्तूला उचलणं, कुठे ठेवणं असं असते मुलगा. तुझ्या घरी असं आहे, मम्मीच्या असा नाही ते सामोर तुला वाटेल नाही. मला पण जितची वस्तू तिथेच पाहिजे. नाही ते मुलीचं एक ते असतं ना, मुलीचं बरोबर आहे ते. पण मुलगा एक आपल्या इथं नसते, तो कसा फोन येते तर काही ते प्रत्येक घरचे तेच आहे. नाही पण आता समोरच्या मुलाला कसं म्हणणार आहे? बरोबर आहे. बाईक घालायला सगळं हे करते बरोबर नाही काय करते. माझा भाऊ तसंच आहे. हां ते काही ठेवाय त्याचं आपल्याला उचलं लागतं. आता आलाय का तू इथं? हो. बिचारे तिच्यासोबत बोलत तेही नाही बोलत. आता इथे बसून तर बोला तिच्यासोबत. मोबाईल शॉप आहे हो. आणि दुसरा भेटलाय ना, काय दुसरा मॅरेट केलाय ना. हो. कोणचा आहे? तुझी मम्मी सांगेल तुझ्या घरी. डेट झाली तुमच्या मम्मीची. ती केवढी होती लहान? छोटीच होती. तरी 6 वर्षाची. छोटीच होती. त्याच्यापेक्षा लहान. होणारी घटना सांगूच ना.
झालं उद्या नाही परवा. ठीक आहे उद्या बी ये, परवा बी 2 किती दिवस. वाजता ये? तू दुपारी नको येऊ फक्त कारण की ते गरम बहुत जास्त होते. सकाळी ये ना तर मग सायंकाळी ये संध्याकाळी किती वाजता येऊ? 6 वाजता. 6 नाही, सकाळी सांगा. सकाळी तूच ठरून घे. तो डिसाईड 11च्या नंतर ये आणि 12च्या पहिले कारण की 12ला दुकान बंद होते. फोन उचलशील ना? हां मी फोन ठीक आहे. विचारून मी स्वतःच आधी सांगून दिसत तुम्ही पहिली कस्टमर तिचा मी व्हिडिओ तिच्यापासून स्टार्ट केलं. स्टार्ट केलं पण मी हिच्यापेक्षा मी होतो पण हिनं मला थोडं जास्त प्रोत्साहन दिलं. तिचं नाव भावना आहे. हो का? तिनं नाव भावना समजले पण तिने आपल्या भावना व्यक्त केले माझ्यावर की ठीक आहे म्हणे मला केस कटिंग करून द्यायचं तुम्ही जेव्हा म्हणे त्या मला आईस्क्रीम गुपचूप राहायचे. म्हटलं ठीक आहे म्हटलं ते हिच्यापासून मला मी व्हिडिओ कमी कमी माझ्याकडे 20 व्हिडिओ असतील. हिनं बहुत सारा फ्रेंड सर्कल पाठवलं माझ्या बहुत जास्त एवढे पाठवले एवढे मी पिसारून गेलो एवढे तिनं फ्रेंड सर्कल पाठवलं मी पिसारलं नाही म्हणजे कस्टमर एवढे पाठवून दिला का मला बहुत जास्त सपोर्ट झाला. तर हिच्यापासून मला खूप चांगला हे मिळाला रिस्पॉन्स मला म्हणजे युट्यूबमध्ये. तिने म्हटलं का मीच म्हटलं मला कोणी मला मदतीची गरज आहे म्हटलं भावना तर जेवढे फ्रेंड्स सर्कल असतील म्हटलं कारा गुरा देवी मला फक्त केसवाले मुली पाठव मला दुकानामध्ये. ठीक आहे तुझं म्हणजे कधी पाहिजे म्हटलं तू जेव्हा पाठवतो तेव्हा पण फक्त दिवसानं पाठवतो म्हटलं आणि रात्री कस्टमर असतात म्हटलं पाठवतो म्हटलं सोमवारच पाठवायचं म्हटलं मग रात्रीला पण जे पाठवणं चालू केलं आपण पुन्हा क्लासेसच्या मुली घरातून माझ्यावर डेली महिन्यात स्टॉक जात होता मग तिच्या ह्याच्यामुळे मला अरे ते मोठं टंकी भरले तुमच्या साईडला मग टंकी भरले सर म्हणून गरम होत आहे आता. ओके ठीक आहे वन साईडवर आपण बघू असं एका साईडला पूर्ण केस थोडं मागे सर हां तसं आता ठीक आहे ओके ना. तर आता पूर्ण केस मागे बॅक साईडला हां तसं पूर्ण केस मागे कर. हां आता माझ्याकडे बघ आता जसे आता केले तुम्ही थोड्या वेळच्या आधी तसे केस कर हां तसे. ओके डन थँक्यू.